नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आजची चर्चा जरा वेगळी आहे. आपल्याकडे बायबलमधल्या काही जुन्या सणांबद्दल एक खूप सखोल विश्लेषण आलेलं आहे. हो, आणि हे वरवर पाहिलं तर वाटतं की हे फक्त जुने धार्मिक विधी आहेत, पण या स्रोतांनुसार यात भविष्यातल्या मोठ्या घटनांचा एक आराखडा, एक ब्लूप्रिंट लपलेली आहे. अगदी जणू काही भविष्याची एक झलकच दिली आहे. चला तर मग हे कोड्या सोडवायचा प्रयत्न करूया. नक्कीच. तर मग या आराखड्याची सुरुवात होते पेंटेकॉस्टपासून. याला सप्ताहांचा सण असंही म्हणतात. स्रोतानुसार हा सण बल्हांडणानंतर 50व्या दिवशी येतो. तर याची मूळ आयडिया काय आहे? याची जी मूळ संकल्पना आहे ना, ती खरं तर कापणीच्या हंगामाशी जोडलेली आहे. अच्छा, शेतीशी संबंधित. हो, पेंटेकॉस्ट हा मुळात गव्हाच्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण होता. पण लेखक इथे एक आध्यात्मिक संबंध जोडतो. तो कसा? प्रेषितांची कृत्य अध्याय 2 आठवला तर येशूच्या पुनरुत्थानानंतर बरोबर 50व्या दिवशी त्याचे सगळे शिष्य एकत्र जमलेले असताना त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला. हो हो, ती घटना. म्हणजे ही फक्त गव्हाच्या कापणीची गोष्ट नाहीये तर? अजिबात नाही. लेखक या घटनेला आत्म्याचे पहिले फळ असं म्हणतो. आत्म्याचे पहिले फळ? हो, म्हणजे जसा भौतिक जगात पहिला हंगाम कापला जातो, तसाच आध्यात्मिक जगात देवाच्या राज्यासाठी पहिल्यांदा निवडलेले लोक तयार होतात. ही एका मोठ्या आध्यात्मिक कापणीची सुरुवात आहे. वा, म्हणजे विश्वासणारे हे पहिले पीक आहेत. अगदी. समजलं. म्हणजे पेंटेकॉस्ट ही ह्या मोठ्या आराखड्यातली पहिली पायरी झाली. एका आध्यात्मिक कापणीची सुरुवात. पण स्रोत इथेच थांबत नाहीत, बरोबर? नाही. यानंतर ते आपल्याला तुतारीच्या सणाकडे घेऊन जातात. आणि इथे गोष्टी खूपच नाट्यमय होतात असं दिसतंय. हो, अगदी बरोबर. तुतारीचा सण हा या आराखड्यातल्या एका मोठ्या क्लायमॅक्सकडे इशारा करतो. आणि हे समजून घेण्यासाठी लेखकाने खूपच वेगळं उदाहरण दिलं आहे. येरिहोच्या लढाईचं. हो, आणि तेच खूप इंटरेस्टिंग आहे. येरिहोची लढाई. ती गोष्ट तर भिंती पाडण्याबद्दल आहे. तिचा इथे कसा संबंध येतो? मला जरा हे थोडं विचित्र वाटलं. हाच तर या विश्लेषणातला सगळ्यात रंजक मुद्दा आहे. हां. आठवून बघा गोष्ट काय होती. इस्रायली लोकांनी यरिहो शहराभोवती 6 दिवस रोज एक फेरी मारली आणि तुतारी वाजवली. बरोबर. पण 7व्या दिवशी त्यांनी 7 फेऱ्या मारल्या. हां. आणि 7व्या फेरीनंतर जेव्हा त्यांनी मोठ्याने तुतारी वाजवली तेव्हा काय झालं? तेव्हा त्या शहराची अभेद्य तटबंदी कोसळली. अगदी. थांबा 1 मिनिट. म्हणजे स्रोतानुसार येरिहोची लढाई ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर भविष्यात या जगाची व्यवस्था कशी कोसळेल याचा एक छोटा ट्रेलर होता, असं काहीतरी. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलाय, ट्रेलर. अरे वाह. लेखकाचं म्हणणं नेमकं तेच आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 7 देवदूत आणि 7 तुतार्यांचा उल्लेख आहे. हो, आहे. जेव्हा 7वा देवदूत 7वी तुतारी वाजवतो तेव्हा स्वर्गात एक घोषणा होते. जगाचे राज्य आपल्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. अच्छा, म्हणजे जसं येरिहोच्या बाबतीत झालं तसंच. तंतोतंत. ज्याप्रमाणे येरिहोची तटबंदी 7व्या तुतारीनंतर कोसळली, त्याचप्रमाणे या जगाची व्यवस्था, जिला इथे मोठे बॅबिलॉन म्हटलेलं आहे, ती 7व्या तुतारीनंतर कोसळते. म्हणजे ही 7वी तुतारी फक्त एक इशारा नाहीये, त्याहून खूप जास्त काहीतरी आहे. हो, ही एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात आहे. आणि गंमत म्हणजे ह्याच तुतारीला करिंथकरांस पत्रामध्ये शेवटची तुतारी असेही म्हटलं आहे. ओके. आणि या तुतारीनंतर घटनांची एक साखळीच सुरू होते. स्रोत सांगतो की ह्याच वेळी येशू ढगांवर प्रकट होतो आणि एक विशिष्ट घटना घडते. कोणती घटना? त्याला पहिले पुनरुत्थान म्हटलेलं आहे. पहिले पुनरुत्थान हा शब्द जरा नवीन वाटतोय. याचा नेमका अर्थ काय होतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण या विश्लेषणानुसार हे सर्व लोकांचं पुनरुत्थान नाही. ही एक विशेष घटना आहे. तो होतात आणि त्यांना ढगांमध्ये वर घेतलं जातं. आणि मग? यानंतर लगेचच पृथ्वीवर मोठ्या संकटांचा काळ सुरू होतो, ज्याला देवाच्या क्रोधाच्या 7 पिढ्या असं संबोधलं आहे. थोडक्यात हा एक अत्यंत नाट्यमय आणि निर्णायक काळ आहे. आणि या सगळ्या पिढ्या संपल्यानंतरच येशू पृथ्वीवर येतो. हो, आपल्या अनुयायांसह तो पृथ्वीवर उतरतो. ठीक आहे. म्हणजे तुतारीचा सण हा येशूच्या परत येण्याचं आणि या जगाच्या व्यवस्थेच्या अंताचं प्रतीक आहे. हे खूपच मोठं चित्र आहे. पण स्रोत इथेच थांबत नाहीत की नाही? नाही, अजिबात नाही. या मोठ्या बदलानंतर पापाच्या मूळ समस्येचं काय होतं यावरही काही भाष्य आहे का? इथेच प्रायश्चित्ताच्या दिवसाचा संदर्भ येतो का? बरोबर.
कारण व्यवस्था बदलली तरी पापाचा मूळ स्रोत तर तसाच राहतो. आणि इथेच प्रायश्चित्ताच्या दिवसाची संकल्पना समोर येते, जी या आराखड्यातली अंतिम शुद्धीकरणाची पायरी आहे. याला ते काहीतरी कोरियन नाव देतात ना? हो, त्याला कोरियन भाषेत देसॉक्झैल म्हणतात. जुन्या करारातील लेवील पुस्तकात याबद्दल खूप सविस्तर वर्णन आहे. मला आठवते त्यात 2 बकऱ्यांचा उल्लेख आहे. तो खूपच प्रतिकात्मक वाटतो. एकाचं रक्त पापांसाठी आणि दुसऱ्याला अरण्यात सोडायचं. हो, या 2 वेगवेगळ्या कृतींमागे नेमका काय अर्थ दडलाय? हे खूपच गहन प्रतीक आहे. प्रायश्चित्ताच्या दिवशी मुख्य याजक 2 बकऱ्या घेऊन यायचा. पहिल्या बकऱ्याला मारून त्याचं रक्त ते लोकांच्या पापांची क्षमा म्हणून परमपवित्र स्थानात शिंपडलं जायचं. हे तर स्पष्टपणे येशूच्या बलिदानाचं प्रतीक वाटतं. अगदी, त्याच्या रक्ताने पापांची क्षमा मिळते हेच ते प्रतीक आहे. आणि मग दुसऱ्या बकऱ्याचं काय? त्याला जिवंत का ठेवलं जायचं? दुसऱ्या बकऱ्याच्या बाबतीतला विधी खूप वेगळा आहे. मुख्य याजक त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून इस्रायल लोकांची सगळी पापे त्यावर टाकायचा. अच्छा. आणि त्यानंतर त्या बकऱ्याला, ज्याला अझाझेल असंही म्हटलं आहे, एका माणसासोबत अरण्यात पाठवून दिलं जायचं, जिथे तो नाहीसा होईल. आणि याचं काय प्रतीक आहे? लेखक म्हणतो की हे प्रतीक आहे पापाच्या मूळ स्रोताला, म्हणजे सैतानाला पकडून अथांग डोहात टाकण्याचं. अरे वा. म्हणजे केवळ पापांची क्षमा नाही, तर पापाच्या स्रोतालाच काढून टाकण्याची ही प्रक्रिया आहे. स्रोतामध्ये महाप्रायश्चित असा एक विशिष्ट शब्द वापरलाय. कोरियनमध्ये त्याला देसोक्झे म्हणतात, बरोबर? हो, देसोक्झे. आपण एरवी ऐकतो त्या प्रायश्चित्तापेक्षा हे वेगळं कसं आहे? आणि हा फरक इतका महत्वाचा का आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न विचारलात. सामान्य प्रायश्चित म्हणजे वैयक्तिक पापांची क्षमा. म्हणजे जी येशूवर विश्वास ठेवल्याने कोणालाही कधीही मिळू शकते. अगदी. पण लेखक महाप्रायश्चित हा शब्द एका वैश्विक, युनिव्हर्सल घटनेसाठी वापरतो. हे म्हणजे फक्त तुमच्या माझ्या पापांची क्षमा नाही. तर मग काय? तर संपूर्ण विश्वाचा ऑपरेटिंग सिस्टममधून पापाचा व्हायरस कायमचा डिलीट करण्यासारखा आहे. वा, ही कल्पनाच खूप मोठी आहे. याचा उद्देश फक्त क्षमा करणं नाही, तर अशी स्थिती निर्माण करणं की जिथे पाप पुन्हा कधी डोकं वर काढणार नाही. ठीक आहे. पण मग पापाचं व्हायरस डिलीट करण्याचं, म्हणजे सैतानाला हटवण्याचं काम कोण करतं? तुम्ही म्हणालात की त्याला एक योग्य व्यक्ती अथांग डोहात टाकते. सर्वशक्तिमान देव हे काम स्वतः का करत नाही? आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. अच्छा. देव सैतानाला केवळ आपल्या अमर्याद शक्तीने नष्ट करू शकला असता. पण लेखक म्हणतो की देव तसं करत नाही. का नाही? कारण तसं केल्यास इतर देवदूतांना आणि प्राण्यांना देवाच्या स्वभावाबद्दल गैरसमज होऊ शकतो. त्यांना वाटू शकतं की देव आपल्या विरोधात बोलणाऱ्याला जबरदस्तीने शांत करतो. म्हणजे माईट इज राईट हे देवाचं तत्व नाही? अजिबात नाही. एक मिनिट. म्हणजे हे देवाच्या शक्तीचं प्रदर्शन नाहीये, तर नैतिकतेच्या कोर्टातला एक खटला जिंकण्यासारखा आहे? अगदी अचूक. तुम्ही बरोबर पकडलंय. आणि हा खटला जिंकण्यासाठी देवाला काहीतरी सिद्ध करावं लागतं. हो, हा एक कायदेशीर आणि नैतिक युक्तिवाद आहे. देवाला सैतानाचे दावे कायदेशीररित्या खोटे ठरवावे लागतात. सैतानाचे दावे म्हणजे तो देवावर काहीतरी आरोप करतोय असं म्हणायचे का? नेमकं काय दावा आहे त्याचा? त्याचा मुख्य दावा हा आहे की देवाची सर्वात मोठी आज्ञा कोणती? म्हणजे देवावर पूर्ण मनाने प्रेम कर आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम कर. ही आज्ञा मानवांसाठी आणि इतर प्राण्यांसाठी पाळणं अशक्य आहे. अच्छा. तो म्हणतो की ही आज्ञा अन्यायकारक आहे, कारण ती कोणीच पूर्ण करू शकत नाही. आणि याच दाव्याच्या आधारावर तो मानवांवर आरोप करत राहतो. आणि मग हा दावा खोटा कसा ठरवला जातो? इथेच ते हुतात्मे चित्रात येतात का? त्यांना कोरियनमध्ये सुंग्यो जुंगिंदुल म्हणतात ना? बरोबर. सुंग्यो जुंगिंदुल हे हुतात्मे देवाचे स्टार विटनेस आहेत. ते कसे? मृत्यू पत्करूनही, असह्य छळ सहन करूनही ते देवाच्या आज्ञा पाळतात. ते आपल्या शत्रूंनाही क्षमा करतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात. खरंच. हो हो. त्यांच्या या कृतीतून ते हे सिद्ध करतात की देवाच्या प्रेमाच्या आज्ञेचं पालन करणं शक्य आहे. अगदी मरणाच्या दारातही येशूने हे सर्वप्रथम करून दाखवलं आणि हुतात्मे त्याचंच अनुकरण करतात. म्हणजे त्यांच्या साक्षीमुळे सैतानाचा कायदेशीर आधारच संपतो, त्याचा खटलाच निकालात निघतो. होय, त्यांच्या त्यागामुळे सैतानाचा दावा खोटा ठरतो आणि देवाची आज्ञा न्यायाचा आणि निवाड्याचा अंतिम आधार बनते. आणि म्हणूनच ज्यांनी आपल्या जीवनाने सैतानाला खोटं ठरवलं आहे त्यांनाच, म्हणजे येशूसोबत त्या हुतात्म्यांना, त्याला शिक्षा देण्याचा नैतिक अधिकार मिळतो. तेच ती योग्य व्यक्ती बनतात.
जे सैतानाला 1000 वर्षांसाठी अथांग डोहात टाकतात. अगदी. आणि त्यानंतर 1000 वर्षांच्या राज्याची सुरुवात होते, ज्याला चोन्योन्योन वांगूक असं म्हटलंय. बरोबर. हा काळ त्या हुतात्म्यांसाठी एक बक्षीस आणि विश्रांतीचा काळ असतो, जिथे ते येशूसोबत राज्य करतात. हा संपूर्ण आराखडा त्या अंतिम ध्येयाकडे जातो. तर आजच्या या चर्चेचा आढावा घ्यायचा झाला तर आपण या प्राचीन सणांना एका मोठ्या भविष्यवाणीच्या आराखड्याच्या रूपात पाहिलं. पेंटेकॉस्ट ही आध्यात्मिक कापणीची सुरुवात होती. तुतारीचा सण हा जगाच्या व्यवस्थेच्या अंताचा आणि येशूच्या पुनरागमनाचा एक नाट्यमय क्लायमॅक्स होता. आणि प्रायश्चित्ताचं दिवस हे पापाच्या समस्येचं अंतिम आणि वैश्विक निर्मूलन होतं. हो. या स्रोतांनुसार हे केवळ जुलेविधी नव्हते, तर जणू काही मोठ्या नाटकाची एक रंगीत तालीम होती, ज्याचा खरा प्रयोग भविष्यात होणार आहे. अगदी. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. कोणता? या विश्लेषणानुसार जरी हे वैश्विक महाप्रायश्चित्त भविष्यात घडणार असलं, तरी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळीच मंदिरातील परमपवित्र स्थानाचा पडदा फाटला होता की नाही? हो, बरोबर. याचा अर्थ सामान्य व्यक्तीला देवापर्यंत पोचण्याचा मार्ग तर तेव्हाच खुला झाला. मग एखादी व्यवस्था एकाच वेळी व्यक्तीसाठी आधीच लागू असणं आणि संपूर्ण विश्वासाठी अजून पूर्ण व्हायची असणं, याचा काय अर्थ असू शकतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. एकाच वेळी ऑलरेडी आणि नॉट येट या तणावात कसं जगायचं? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?